नमस्कार आणि ओबीसी आरक्षण आजचा या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे तो म्हणजे नुकताच जो राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणाच्या अंतर्गत विशेष करून शिक्षणाच्या बाबतीतले जी उत्पन्नाची मर्यादा किंवा उत्पन्नाची अट होती ती अट रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे। तो का घेतला, कशासाठी घेतला, कधी घेतला, त्याचं टायमिंग काय याच्या वादात न जाता ओबीसींच्या भल्याचा झालेला हा निर्णय याचं स्वागत करण्याच्यासाठी आणि याबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। याबाबतचे सविस्तर विवेचन करण्याची विनंती मी आमचे काकासाहेब कुडाळकर यांना करतो। मंडल आयोग लागू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं नॉन क्रिमिलियर लागू करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार ओबीसी, व्हीजीएनटी आणि एसबीसी या वर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि इतर शिक्षणासाठी नॉन क्रिमिलियरची अट लागू झालेली होती। आणि पण नॉन क्रिमिनलचा अंतर्गत गाभ्याचा विचार न करता शासनानं नॉन क्रिमिनलसाठी उत्पन्नाची अट ही 8 लाख केली होती। खरं म्हणजे 25 मार्च 2013 व 4 जानेवारी 2021 या दोन्ही निर्णयामध्ये या अटीचा समावेश जरी असला तरी नॉन क्रिमिलियरचा मूळ उद्देश या ठिकाणी बाधित होत होता आणि त्यामुळे आम्ही सर्व ओबीसीचे जे काही कार्यकर्ते होतो किंवा आमचे जे काही नेते होते या सर्वांची सातत्यानं मागणी ही होती की ओबीसीसाठी नॉन क्रिमिलियरला 8 लाख उत्पन्नाची अट ही रद्द करण्यात यावी। याचा मुख्य फायदा हा शेतकरी, शेतमजूर, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंबहुना द्वितीय श्रेणीमधील कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। नॉन क्रिमिलियर काय सांगतं तर नॉन क्रिमिलियर सांगतं की ज्या ठिकाणी शेतकरी असेल आणि त्याचं उत्पन्न जरी 1 कोटी असलं तरी शेतकरी, शेतमजूर या लोकांना त्यांच्या उत्पन्नाची कितीही जरी असले, उत्पन्न 8 लाखापेक्षा जरी जास्त असलं तरी नॉन क्रिमिलियरच्या दाखल्यानुसार त्यांना मिळाली पाहिजे। म्हणजे या ठिकाणी अशा व्यक्तींना नॉन क्रिमिलियरचा दाखला घेताना जी एक मूळ संकल्पना इथं ठाम मांडून बसलेली होती की शासनानं घालून दिलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर कोणालाच मिळत नव्हतं, परंतु आज 8 लाख रद्द केल्यामुळे फक्त प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी ज्यांचं आयकर उत्पन्न आहे असे जे लोकप्रतिनिधी असतील अशा लोकांना वगळून इतरांना याचा सर्व लोकांना याचा फायदा होणार आहे। आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं सरकारी आणि निम सरकारीमध्ये जे कर्मचारी काम करत होते आणि ज्यांची 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न होत होते त्या लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे। यात आणखी एक बाब आहे की समजा एखादा कर्मचारी द्वितीय वर्ग कर्मचारी असेल आज आणि त्याची नियुक्ती ही तृतीय वर्गामधून झालेली असेल आणि तो प्रमोट होऊन द्वितीय किंवा प्रथम वर्गावर आला तरी त्याला या योजनेचा लाभ मिळणार। जी आपण म्हणतोय शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, या योजनेचं जो नाव आहे ते शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना। आणि म्हणून आम्ही आज शासनाचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी बसलोय। हल्लीच मी 1 महिन्यापूर्वी आमच्या समता परिषदेच्या
मी राज्यव्यापी राज्य कार्यकारिणीला सुद्धा गेलो होतो, त्यावेळी सुद्धा सर्व थरातील ओबीसीच्या सगळ्या नेत्यांची राज्यभरातील एकच मागणी होती की अट रद्द करा. ही अट विशेष करून शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जाचक वाटत होती. त्या अटीतून शासनाच्या या निर्णयामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे. आणि यासाठी विशेष करून जर आभार मानायचे असेल तर ते ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांनी फार मोठं योगदान, आपलं वजन शासन दरबारी असणारं खर्च केलं. त्याचा साक्षीदार मी आहे. त्या ठिकाणी किती वेळा ते भांडत होते, बोलत होते, हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे आज ही अट आपल्यातून निघून गेली आहे. आणि सर्व ओबीसीतील घटकातील सर्व लोकांना समजावं, कारण अजूनही काही लोकांना वाटतं की 8 लाखापेक्षा जास्त असेल तर क्रिमिलेअर मिळणार नाही. मी आज तहसीलदारांशी सुद्धा बोललो कुडाळच्या, त्यांना सुद्धा ती संकल्पना स्पष्ट होईना. म्हणून मी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली, माझ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी या बाबी स्पष्ट झाल्या की तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेतमजूर यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असलं तरी ते नॉन क्रिमिलियर या क्षेत्रात मोडणार आहेत. अट घालून घेतलेली आहे ओबीसीनी, ती त्यांनी बाजूला सारावी. सरकारी आणि निम सरकारीमध्ये पुन्हा एकदा सांगतो की तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अगदी पती पत्नी या दोघांचे उत्पन्न मिळून जरी ते 8 लाखापेक्षा जास्त झालं तरी त्यांना नॉन क्रिमिनलचा फायदा मिळणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय श्रेणी किंवा प्रथम श्रेणीमध्ये प्रमोट होऊन गेले असतील अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. यापूर्वीच अनुसूचित जाती आणि जमातींना शुल्क माफ आहे. ओबीसीतील मुलींना शुल्क माफ आहे. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी निम्मे शिक्षण शुल्क माफीचा याला फायदा होणार आहे. आणि हा मोठ्या प्रमाणाचा फायदा या ठिकाणी या सरकारच्या वतीनं, विशेष करून ओबीसी नेते छगनराव भुजबळ आणि त्याहीपेक्षा आमच्यासारखी मंडळी जी ग्राउंड लेवलवर सातत्यानं ओबीसीसाठी काम करत होती, त्यांच्या प्रयत्नाला आज हे यश आलेलं आहे. हे मोठं यश आहे. शिक्षण शुल्क आकारणीतील मोठा दिलासा देणारं काम आहे. आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी व आरक्षित महासंघाच्या वतीनं आज सरकारचं आभार व्यक्त करतो. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.